नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. आतापर्यंत आपण हेरिडिटी अँड इव्हॉल्युशनचे 3 लेक्चर पाहिलेले आहेत. तर जर तुम्ही ते 3 लेक्चर पाहिलेले नसतील तर आधी ते 3 लेक्चर पहा आणि नंतर या चौथ्या लेक्चरकडे या. तर पहिल्या लेक्चरमध्ये आपण बेसिक पाहिलं होतं, डीएनए आरएनएचं स्ट्रक्चर पाहिलं, हेरिडिटीची डेफिनेशन पाहिली. सेकंड लेक्चरमध्ये आपण ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन आणि म्युटेशन पाहिलं आणि थर्ड लेक्चरमध्ये आपण पाहिलं थेरी ऑफ इव्हॉल्युशन आणि इव्हॉल्युशनची डेफिनेशन पाहिली. आणि आता हे लेक्चर फोर्थ लेक्चर आहे, ज्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आपण एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन. पेपरच्या दृष्टीने हे एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन खूप महत्वाचे आहे. आता एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन म्हणजे काय, तर पुरावे. प्रत्येक गोष्टीला पुरावा पाहिजे आम्हाला की बाबा इव्हॉल्युशन जे झालेलं आहे म्हणजे उत्क्रांती झाली, याचे पुरावे काय. जसं की मी तुम्हाला कोंबडीचं उदाहरण लास्ट लेक्चर मध्ये दिलं होतं, कुत्र्याचं उदाहरण लास्ट लेक्चर मध्ये दिलेलं होतं की यांची उत्क्रांती कशा पद्धतीने झाली असावी. तर याचे पुरावे मागितले जातात. तर आता हे जे पुरावे आहेत हे पुरावे आपल्याला सायन्स देतं, 6 पुरावे देतं, बरोबर आहे. तर त्याच्यामधला पहिला पुरावा आहे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेसला मराठीत म्हणतात बाह्यरूपीय पुरावा. बाह्यरूपीय पुरावा. बरं, काय मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स काय समजून घ्या. तुम्ही जर या ठिकाणी नीट जर पाहाल, आता हा आपल्या घरातला टॉम्या आणि आपली मनीमाम आणि हे आपण स्वतः, ठीक आहे, चाल हे आपण स्वतः. तर जर तुम्ही नीट पाहिलं तर हा जो टॉमी आहे याचं जे नाक आहे त्याचं स्ट्रक्चर, हे मनी माऊचं जे नाक आहे त्याचं स्ट्रक्चर आणि आपलं जे नाक आहे त्याचं स्ट्रक्चर, ठीक आहे, हे तिन्ही स्ट्रक्चर मध्ये आपल्याला सिमिलॅरिटी पाहायला मिळते, बरोबर. त्यानंतर या डोळ्यांची ठेवण जर तुम्ही पाहिली बरोबर कपाळाच्या दोन्ही बाजूला, या ठिकाणी या डोळ्यांची सुद्धा जर ठेवण पाहिली दोन्ही बाजूला आणि या ठिकाणी सुद्धा जर तुम्ही डोळ्यांची ठेवण पाहिली तर सगळ्यांची डोळ्यांची ठेवण, नाकाचं स्ट्रक्चर, त्याचबरोबर तोंडाचं स्ट्रक्चर, हा तोंडाचा भाग जवळपास यांच्या सगळ्यांमध्ये सिमिलॅरिटी पाहायला मिळते. आणि यावरून लक्षात येतं की आपले सगळ्यांचे जे पूर्वज आहेत, आपल्या सर्वांचे जे अँसिस्टर्स आहेत ते एकच आहेत. म्हणजे आपल्याला काय वेगवेगळ्या म्हणजे कुत्र्याला वेगळं कुणी बनवलंय, मांजरीला कुणीतरी वेगळं बनवलंय, माणसाला कुणीतरी वेगळं बनवलंय, असा प्रकार नाहीये. येतं लक्षात. तर पहा आता इथं काय दिलंय ते पाहू. व्हेरियस सिमिलॅरिटीज लाईक स्ट्रक्चर ऑफ माउथ, पोझिशन ऑफ आईज, डोळ्यांची ठेवण, स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स, नाकाची ठेवण, इयर पिन्ना, आपला कानाचा भाग, अँड बॉडी हेअर्स, आणि आपल्या अंगावर असलेली केस. आपल्याही अंगावर केस आहेत, आपल्या टॉम्याच्या पण अंगावर केस आहेत आणि आपल्या मांजरीच्या पण अंगावर केस आहेत. हे एवढ्या सगळ्या सिमिलॅरिटीज हे सांगतात की हे प्रूफ करतात, हेन्स इट इज प्रूव्ह दॅट देअर ओरिजिन मस्ट बी सेम. यांचं ओरिजिन कसं असावं, सेम असावं. म्हणजे यांची सुरुवात कुठून तरी एका ठिकाणावरून झालेली आहे. आणि त्याचबरोबर जर आपण पानांबद्दल जरी पाहिलं ना तर यांचं जे लिप व्हेनेशन आणि लिप शेप असेल, लिप व्हेनेशन असेल, लिप पेटिओल्स असतील, यांचा शेप पहा तुम्ही. हा जो शेप आहे जवळपास या सगळ्या पानांचा शेप कसा दिसतोय आपल्याला, सेम दिसतोय, बरोबर आहे. यांचं हे जे मध्ये तुम्ही जर नीट पाहिलं तर जवळपास हे सगळ्यांचं जे शेप आहे ती सेम दिसतो आपल्याला, बरोबर. त्याचबरोबर यांचे जे पेटिओल्स आहेत ते सुद्धा जवळपास सिमिलरच पाहायला मिळतात. यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये किंवा मोठा खूप असा फरक यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. तर हा एव्हिडन्स आहे आपल्या इव्हॉल्युशनचा, हा पहिला एव्हिडन्स आहे. नाव कमीत कमी विसरू नका की हा जो पहिला एव्हिडन्स आहे तो आहे कशाचा, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, याला म्हणतात बाह्यरूपीय पुरावा. आता जाऊ आपण सेकंड एव्हिडन्स कडे, ठीक आहे. हा सेकंड एव्हिडन्स आहे, याला म्हणतात ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. काय म्हणतात, ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेसला मराठीमध्ये म्हणतात शरीरशास्त्रीय पुरावा. काय, शरीरशास्त्रीय पुरावा. तर चला ॲनाटॉमिकल एव्हिडन्स काय ते समजून घेऊ. तुम्ही जर नीट पाहिलं तर हा ह्युमनचा हँड आहे. हा काय, ह्युमनचा हँड आहे, ह्युमन हँड आहे. तुम्ही जर हे पाहिलं तर हा कॅटचा फोरलेग आहे, कॅटचा फोरलेग म्हणजे मांजरीचा पाय. हा व्हेल मासा आहे ना, त्याचा जो पर असतो तो आहे. आणि हा बॅटचा पॅन्टेजियम आहे. बॅट माहिती, वटवाघूळ, ठीक आहे, वटवाघळाचा पॅन्टेजियम आहे. जर तुम्ही पाहिलं वरवर जर पाहिलं तर यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सिमिलॅरिटी पाहायला नाही मिळत. आता माणसाचा हात पूर्ण वेगळा आहे आणि माणसाचा हात असेल आणि मांजरीचा पाय असेल, यांच्या बरोबर काही कंपॅरिझन आहे का, काहीच नाही, बरोबर आहे. वरवर पाहता हे पूर्ण एकमेकांपासून वेगळे दिसतात. परंतु बाळांनो आपण जर यांचं स्ट्रक्चर, बोनी स्ट्रक्चर पाहिलं, यांचे बोनी स्ट्रक्चर, बोनचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर हे बोनच्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला सिमिलॅरिटी पाहायला मिळते. पहा,
हे बोनचं स्ट्रक्चर दिसतंय, यांच्यामध्ये सिमिलॅरिटी पाहायला मिळते. आणि नुसतं बोनच्या स्ट्रक्चर मध्ये सिमिलॅरिटी पाहायला मिळत नाही, तर यांच्या बोनी जॉईंट्स मध्ये सुद्धा काय पाहायला मिळते, सिमिलॅरिटी पाहायला मिळते. हे बोनी जॉईंट्स मध्ये सुद्धा सिमिलॅरिटी पाहायला मिळते. तर लक्षात घ्या, अनाटॉमिकल एव्हिडन्सेस हेच सांगतो की देअर डझंट एनी सुपरफिशियल सिमिलॅरिटी बिटवीन ह्युमन हँड, फोरलेग ऑफ ऑक्स, फ्लिपर ऑफ व्हेल अँड पेंटेजियम ऑफ बॅट. म्हणजे यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सुपरफिशियल सिमिलॅरिटी म्हणजे मोठी अशी सिमिलॅरिटी पाहायला मिळत नाही. परंतु देअर इज सिमिलॅरिटी इन स्ट्रक्चर ऑफ बोन. त्यांची सिमिलॅरिटी कुठे पाहायला मिळते, त्यांच्या हाडांच्या स्ट्रक्चर मध्ये आणि बोनी जॉईंट्स मध्ये. येते लक्षात. अँड दिस इंडिकेट्स दॅट दोज एनिमल्स मे हॅव कॉमन अँसेस्टर. आणि यावरून आपल्या लक्षात येतं की या सर्व एनिमल्सचे जे पूर्वज आहेत ते एकच असावेत. हा आपल्या एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशनचा दुसरा पुरावा झाला. पहिला आहे मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस, ज्यामध्ये सिमिलॅरिटी कशाची पाहायला मिळते, बाह्यरूपीय पुराव्याची. आपलं पोझिशन ऑफ आईज, पोझिशन ऑफ नॉस्ट्रिल्स, त्यानंतर इयर पिन्ना, बॉडी हेअर्स, यामध्ये असलेली सिमिलॅरिटी बाकीच्या एनिमल्स बरोबरची. आणि हा अनाटॉमिकल एव्हिडन्स हा दुसरा एव्हिडन्स. यामध्ये देयर इज नो सुपरफिशियल सिमिलॅरिटी इन या ऑर्गनच्या हँडमध्ये, पायांमध्ये, यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सिमिलॅरिटी आपल्याला पाहायला मिळत नाही, वरवर नाही पाहायला मिळत. परंतु त्या ठिकाणी सिमिलॅरिटी पाहायला मिळते आपल्याला कुठल्या, स्ट्रक्चर ऑफ बोन मध्ये आणि यांच्या बोनी जॉईंट्स मध्ये. ठीक आहे, तर हा दुसरा पुरावा झाला. आता आपण तिसऱ्या पुराव्याकडे जाऊयात. तिसरा पुरावा आहे वेस्टिजियल ऑर्गन. आता वेस्टिजियल ऑर्गन कशाला म्हणतात समजून घ्या आपल्या भाषेमध्ये. वेस्टिजियल ऑर्गन, वेस्टिजियल ऑर्गन म्हणतात असे अवयव की ज्यांचा वापर, असे अवयव की ज्यांचा वापर तो सजीव करत नाही, जास्त करून त्यांचा वापर करत नाही. उदाहरणार्थ मला सांगा, कुत्रा आहे, त्याला हेअर म्हणजे केस, केसांची आवश्यकता आहे, बरोबर आहे. काय? कारण थंडीपासून बचाव करण्यासाठी त्याला केसाच्या आवरणाची गरज आहे. बरं, आपल्याला थंडीपासून बचावासाठी केसांची आवश्यकता आहे का? तर नाही, बरोबर ना, नाही ना. कारण आपल्याला थंडीपासून बचाव करण्यासाठी केसांची आवश्यकता नाहीये. आपण ब्लँकेट घेऊन झोपू शकतो किंवा थंडीपासून बचावासाठी आमच्याकडे शेल्टर आहे, आमच्याकडे घर आहे राहायला, त्यामुळे थंडीचं कारण येत नाही. परंतु तरी सुद्धा आपल्या अंगावर केस आहेत, तरी सुद्धा आपल्या अंगावर हेअर्स आहेत. कुत्र्याच्या पण अंगावर तेच गोष्टी, आपल्या पण अंगावर त्याच गोष्टी. तर आपल्यासाठी हेअर काय झालं, वेस्टिजियल ऑर्गन झाला. म्हणजे तो आपल्यासाठी गरजेचा नाहीये, त्याचा उपयोग आमच्यासाठी होत नाही. हा, बट वेस्टिजियल ऑर्गन तो माझ्यासाठी झाला, परंतु तो कुत्र्यासाठी वेस्टिजियल ऑर्गन नाहीये. तो कुत्र्यासाठी काय आहे, तो युजफुल ऑर्गन आहे. माझ्यासाठी युजलेस आहे, परंतु त्याच्यासाठी तो युजफुल आहे. येते लक्षात. तर वेस्टिजियल ऑर्गनची डेफिनेशन समजून घेऊ. डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप असा ऑर्गन की जो डिजनरेट होतोय, म्हणजे तो कमी होत चाललाय किंवा खराब होत चाललाय, ऑर अंडर डेव्हलप किंवा त्याची डेव्हलपमेंट पूर्ण होत नाहीये, असा युजलेस ऑर्गन. हे महत्वाचं आहे, त्याचा उपयोग नाहीये काही आम्हाला. युजलेस ऑर्गन ऑफ ऑर्गॅनिझम, ऑर्गॅनिझमचा युजलेस ऑर्गन आर कॉल्ड एज अ वेस्टिजियल ऑर्गन. याला काय म्हणतात, वेस्टिजियल ऑर्गन. येते लक्षात. सिंपल डेफिनेशन आहे, डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड ऑर्गन ऑफ ऑर्गॅनिझम, सॉरी अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन ऑफ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड एज अ वेस्टिजियल ऑर्गन. याला म्हणतात वेस्टिजियल ऑर्गन. ठीक आहे. मग वेगवेगळे वेस्टिजियल ऑर्गन दिलेले आहेत. इथं पहिला दिलाय अपेंडिक्स. आता अपेंडिक्स बद्दल सांगतो थोडस. आपल्या शरीरामध्ये अपेंडिक्स नावाचा अवयव आहे. याचा उपयोग पूर्वी ना आपले पूर्वज हे कच्चे अन्न पदार्थ खात होते, बरोबर आहे. कच्चा मांस खात होते. कच्चे अन्न पदार्थ, कंदमुळं खायचे, मांस खायचे. हे पचवण्यासाठी, कच्च्या गोष्टी पचवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये अपेंडिक्स नावाचा एक अवयव आहे. तो या ठिकाणी असतो, पहा इथं. हा अपेंडिक्स नावाचा जो अवयव आहे तो काम करतो आपलं ते अन्न पचवण्याचं. परंतु आजकाल आपण असे कच्चे अन्न पदार्थ खात नाही, कारण ज्या पण गोष्टी खातो त्या आपण शिजवून खातो, बरोबर आहे. त्यामुळे या अपेंडिक्सचा आता आपल्याला काही एक उपयोग होत नाही, काहीच उपयोग होत नाही. मग यामुळे काय होतं, याचा उपयोगच होत नाही आम्हाला. मग हळूहळू हा जो अवयव आहे ना तो खराब व्हायला लागतो शरीरातला. कोणती पण गोष्ट वापर जर होत नसेल ना तिचा, तर ती खराब होते. आपल्या अडगळीत पडलेली सायकल, तिचा वापर जरी नाही केला ना ती आपोआप खराब होऊन जाते. तसंच आपल्या अपेंडिक्सचं पण होतं की आपल्या शरीरामध्ये आपण जर जास्त कच्चे अन्न पदार्थ खाल्ले नाही तर त्याचा काहीच वापर होत नाही, आणि वापर न झाल्यामुळं
त्याला कीड लागायला लागते, ते खराब व्हायला लागतो आणि त्याच्यावर त्याचं आपल्याला ऑपरेशन करून काय करावं लागतं, त्याला काढून टाकावं लागतं. म्हणजे हा जो अपेंडिक्स आहे ना, तो ह्युमन बिईंग मध्ये युजलेस आहे, ह्युमन बिईंग साठी तो गरजेचा नाहीये, बट युजफुल कोणासाठी, तो रुमिनंट्स. रुमिनंट्स म्हणजे कोण, जे रवंत करणारे प्राणी आहेत. आता आपल्या घरामध्ये, आपल्या गोठ्यामध्ये गाय असते, म्हैस असते, बरोबर आहे, शेळी वगैरे असते, हे रवंत करतात पहा, हे कच्चे, कारण हे सगळं काही कच्चच खातात ना, बरोबर आहे, हे कच्च खातात आणि त्यांना पचवण्यासाठी अपेंडिक्स उपयोगी पडतो, बरोबर आहे. मग सगळ्यात पहिला मुद्दा खूप सोपा आहे, अपेंडिक्स हा विच इज युजलेस फॉर ह्युमन, आपल्यासाठी युजलेस आहे, बट युजफुल फॉर रुमिनंट्स, तो रुमिनंट साठी युजफुल आहे. तसंच मसल ऑफ इयर पिन्ना, आपल्या कानाचे जे मसल्स आहेत ते विच इज युजलेस टू ह्युमन, आपल्यासाठी ते युजलेस आहे, बट युजफुल इन मंकीज, माकडांमध्ये ते युजफुल आहेत. कशासाठी, फॉर मुवमेंट ऑफ इयर पिन्ना, कानांची हालचाल करण्यासाठी त्यांच्यामध्ये ते युजफुल आहे. पहा, दोन वेस्टिजियल ऑर्गन पाहिले. पहिला अपेंडिक्स, अपेंडिक्स इज युजलेस फॉर ह्युमन बट युजफुल इन रुमिनंट्स. दुसरा पाहिला आपण इयर पिन्ना, इयर पिन्ना इज युजलेस फॉर ह्युमन बिंग बट युजफुल फॉर कोणामध्ये, मंकीज मध्ये, कशासाठी, फॉर मुवमेंट ऑफ देअर इयर्स. ठीक आहे. आणि ह्युमन बिईंग मध्ये असे वेगवेगळे वेस्टिजियल ऑर्गन आपल्याला पाहायला मिळतात, जसं की टेलबोन, टेलबोन म्हणजे कॉकिक्स, आपलं माकडाड, टेलबोन म्हणजे कॉकिक्स. त्याचबरोबर विजडम टीथ, विजडम टीथ म्हणजे अक्कलदाढ, आणि आपल्या शरीरावरची केस, बॉडी हेअर्स. पहा इथं तुम्ही पाहू शकता, हा अपेंडिक्स आहे, या ठिकाणी हा विजडम टीथ आहे, हा आहे टेलबोन, याला म्हणायचं कॉकिक्स, आणि हा काय आहे, इयर पिन्ना आहे, आपल्या इयरचा मसल आहे. इथं लक्षात. तर 3 आपण एव्हिडन्सेस पाहिले इव्होल्युशनचे. आता जाऊयात आपण चौथ्या एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन मध्ये. सिंपल पॉइंट आहेत, इझी लक्षात ठेवू शकता तुम्ही, इझी, अजिबात अवघड नाहीये. ठीक आहे, मात्र लेक्चर व्यवस्थित पाहायचं, इझी पॉइंट्स आहेत. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. आता हा जो इव्होल्युशनचा एव्हिडन्स आहे, हा चौथा आहे, पहा, याचं नाव आहे पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस. पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस. आता हा जो पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस आहे ना, हा खूप इंटरेस्टिंग आहे. काय इंटरेस्टिंग आहे समजून घ्या, की पृथ्वी तलावर जर तुम्ही उत्खनन करायला गेले, उत्खनन किंवा डिगिंग, खड्डा खोदायला गेले, तर खड्डा खोदत असताना आहे ना, आपल्याला मातीमध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचे अवशेष मिळायला लागतात. प्राण्यांची म्हणा, वनस्पतींची म्हणा, यांचे अवशेष मिळायला लागतात. आता यांचे अवशेष त्या मातीमध्ये कस काय आले, तर हे कस काय आले ते या पॉइंट मध्ये दिसतं. ठीक आहे, तर ते पाहू आपण, की त्या मातीमध्ये ते अवशेष कस काय मिळतात आपल्याला. तर लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम गेट बरीड, मोठ्या प्रमाणामध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहेत, सजीव आहेत, ते बरीड म्हणजे गाडले गेले. कशामुळे गाडले गेले, ड्यू टू डिझास्टर्स लाईक फ्लड. कुठल्या प्रकारच्या डिझास्टर्स, वेगवेगळ्या आपत्तींमुळे, जसं की फ्लड, पूर आला, अर्थक्वेक, भूकंप आला, व्हॉल्कॅनो आला, अशा वेगवेगळ्या आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वीपासून ऑर्गॅनिझम्स, सजीव हे जमिनीखाली गाडले जात आहेत. आणि ते गाडले गेल्यानंतर रेमनंट्स अँड इम्प्रेशन्स ऑफ सच ऑर्गॅनिझम्स, अशा प्रकारच्या सजीवांचं, गाडलेल्या सजीवांचे उरलेले जी अवशेष आहेत, यांना आपण काय म्हणतो, फॉसिल्स. यांना काय म्हणतो आपण, फॉसिल्स. ते अवशेष आपल्याला कुठे मिळतात, जमिनीच्या आतमध्ये मिळतात. जर तुम्हाला विचारलं की व्हॉट इज मीन बाय फॉसिल्स, तर फॉसिल्स म्हणजे काय, लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स गेट बरीड ड्यू टू disasters like volcano, earthquake, flood, etc. Remnants and impressions of such organisms remains are called as a fossils. त्यांचे शिल्लक राहिलेले अवशेष, गाडले गेल्यानंतर काही भाग जो शिल्लक राहिलेला आहे, त्याला आपण अवशेष म्हणजे फॉसिल्स असं म्हणतो. बरं, याचा उपयोग कशामुळे होतो, म्हणजे याचा उपयोग कसा होतो, जर आपण डिगिंग करत गेलो, खड्डा खोदत गेलो, तर आपल्या लक्षात येतं की जमिनीच्या मातीच्या वरच्या थरामध्ये आहे ना, मातीच्या वरच्या थरामध्ये जनरली हे मॅमल्स आणि एव्ज म्हणजे पक्षी आणि सस्तन प्राणी पाहायला मिळतात. आपण अजून खाली मातीच्या थरामध्ये गेलो ना खोदत, तर आपल्याला रेप्टाइल्सचे अवशेष पाहायला मिळतात. रेप्टाइल्सचे अवशेष पाहायला मिळतात, बरोबर आहे. परंतु मग या ठिकाणी रेप्टाइल्सचे अवशेष जर पाहायला मिळाली ना, तर या ठिकाणी मॅमल्सचे अवशेष पाहायला मिळत नाहीत. याचा अर्थ या काळामध्ये मॅमल्सची संख्या खूप कमी होती, किंवा मॅमल्स त्यावेळी अस्तित्वात पण नव्हते असं म्हणलं तरी चालेल. आणि अजून मातीच्या खालच्या, म्हणजे खाली जसं जसं जात जाऊ आपण डिगिंग करत,
तसं आपल्याला रेप्टाइल्स आणि एम्फिबियन्स म्हणजे सरीसृप प्राणी आणि जे एम्फिबियन्स म्हणजे उभयचर प्राणी, ठीक आहे, त्यांचे सुद्धा आपल्याला अवशेष पाहायला मिळतात जमिनीमध्ये खालच्या थराला, बरोबर आहे. परंतु इथं मॅमल्स वगैरे पाहायला मिळत नाही. त्याच्या जर खाली गेलो, जमिनीच्या अजून खालच्या लेअरला गेलो आपण, तर आपल्याला तिथं पायसेस पाहायला मिळतात. आणि पायसेस म्हणजे मासे. आणि या लेअर मध्ये आपल्याला कुठेही मॅमल्स, एव्स यांचे अवशेष पाहायला मिळणार नाहीत. कारण त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये हे बरीड झालेले किंवा हे गाडले गेलेले होते, त्या काळामध्ये मॅमल्स नव्हते किंवा त्या काळामध्ये मॅमल्सची उत्क्रांतीच झालेली नव्हती. तर हे दर्शवतं की उत्क्रांती कशी होत गेली येते लक्षात. आणि जमिनीच्या सगळ्यात खालच्या थराला जर आम्ही पाहिलं तर इनव्हर्टेब्रेट्स आम्हाला पाहायला मिळतात. याच्यामध्ये पायसेस मासे सुद्धा पाहायला मिळत नाही. म्हणजे या ठिकाणी आम्हाला इनव्हर्टेब्रेट्स म्हणजे कोण, जे ज्यांच्या पाठीला कणा नाहीयेत असे सजीव पाहायला मिळतात. आणि त्या मातीच्या थरामध्ये आम्हाला कुठेही मॅमल्स, एव्स किंवा पायसीस अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारचे ऍनिमल्स आपल्याला त्यावेळी पाहायला मिळत नाही. याचा अर्थ त्या काळामध्ये ते म्हणजे त्यांचं अस्तित्वच नव्हतं. म्हणजे मातीचे लेयर आम्हाला सांगतात की इव्हॉल्युशन कशा पद्धतीने झालेलं आहे, म्हणजे इव्हॉल्युशनची डायरेक्शन काय आहे. येते लक्षात. आत्ता खोदाल तर मॅमल्सचे मिळतात जास्त, बरोबर आहे. आता जर आपण डिगिंग करायला गेलो वरच्या मातीच्या थरामध्ये तर मॅमल्स मिळतील, एव्स मिळतील, रेप्टाइल्स मिळतील, आता जे आहे ते. परंतु मातीच्या थरांच्या खाली जात म्हणजे वरून खालीपर्यंत गेलो तर खालच्या थराला आम्हाला मॅमल्स पाहायला मिळणार नाही, एव्स पाहायला मिळणार नाही, पायसेस पाहायला मिळणार नाही. बरोबर. हे कशावरून समजलं आम्हाला की म्हणजे आता जे अवशेष आम्ही काढलेले ते अवशेष किती वर्षांपूर्वीचे आहे किंवा हे कोणत्या एजचे, कोणत्या एराचे, कोणत्या कालखंडातलं, हे समजलं कशावरून. तर हे समजण्यासाठी वयोमान पद्धत वापरली जाते आणि त्या वयोमान पद्धतीला म्हणतात कार्बन डेटिंग मेथड. कार्बन डेटिंग मेथड म्हणजे काय, सपोज मला जमिनीखाली एखादा अवशेष सापडला, एखादा सापळा सापडला. तो सापळा एखाद्या ॲनिमलचा असू शकतो, बर्डचा असू शकतो. तर तो सापळा सापडल्यानंतर हा सापळा किती वर्षापूर्वीचा आहे हे सुद्धा आपण इथं काढू शकतो किंवा त्याचं एज आपण कॅल्क्युलेट करू शकतो. कशाच्या मदतीने, कार्बन डेटिंग मेथडच्या मदतीने. आणि या कार्बन डेटिंग मेथड मध्ये C14, C14 आणि C12, C14 आणि C12 म्हणजे कार्बन 12 आणि कार्बन 14 या दोघांचा वापर केला जातो. हे दोन्हीही घटक हे आपल्या शरीरामध्ये असतात. कार्बन 12 आणि कार्बन 14 यांचा कॅल्क्युलेशन केलं जातं आणि यांच्या कॅल्क्युलेशन वरून आपण त्या सजीवाचा म्हणजे त्या सजीवाचा एज किंवा तो सजीव किती वर्षांपूर्वी होता पृथ्वी तलावर अस्तित्वात, आपण ते काढू शकतो कार्बन डेटिंग मेथडच्या मदतीने. येते लक्षात. आणि यावरून आमच्या लक्षात येतं की वर्टेब्रेट्स हॅव बीन स्लोली ओरिजिनेटेड फ्रॉम इनवर्टेब्रेट्स म्हणजे पाठीला कणा नसणारे हळूहळू यांची उत्क्रांती होऊन कोण बनले, पाठीला कणा असणारे इनव्हर्टेब्रेट्स पासून इव्हॉल्युशन झालं व्हर्टेब्रेट्स पर्यंत. हे आपल्याला ॲनिमल क्लासिफिकेशन मध्ये खूप चांगल्या प्रकारे समजणार आहे. तर हा झाला आपला पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस. आतापर्यंत आपण 4 एव्हिडन्सेस पाहिले. पहिला मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स, दुसरा पाहिला अॅनाटॉमिकल एव्हिडन्स, तिसरा पाहिला वेस्टिजियल ऑर्गन आणि चौथा पाहिला पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस. येते लक्षात. आणि आता पाहणार आहोत आपण 5वा, ज्याचं नाव आहे हे पहा, हे अवशेष पाहायला मिळाले आम्हाला. असे हे अवशेष हे आम्हाला जमिनीखाली पाहायला मिळाले. आता हे अवशेष जमिनीखाली कसे आले ते तुम्हाला माहिती, त्यांना फॉसिल्स म्हणतात. लार्ज नंबर ऑफ एनिमल्स और लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स आर बरीड ड्यू टू डिझास्टर लाईक फ्लड, व्हॉल्केनो, earthquake etc. and remnants and impressions of such organisms are called as fossils. त्यांना आपण फॉसिल्स म्हणतो आणि हे ते वाले फॉसिल्स आहेत. येत्या लक्षात. तर तुम्ही पाहू शकता यांना, हे फॉसिल्स आहेत ते. आता आपण जाऊयात 5 नंबरच्या एव्हिडन्स कडे, ज्याचं नाव आहे कनेक्टिंग लिंक. ज्याचं नाव काय, कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंक. आता कनेक्टिंग लिंक मध्ये 3 एक्झाम्पल पाहिजे. एक पाहायचं आहे पेरिपेटस, हा वाला बघा, हा पेरिपेटस आहे, हा पेरिपेटस आहे. यामध्ये 3 प्रकारचे आपण ऍनिमल म्हणण्यापेक्षा 3 प्रकारचे ऑर्गॅनिझम पाहणार आहोत. आता याच्यामध्ये जेवढे पण ऍनिमल्स पाहणार ना आपण किंवा ऑर्गॅनिझम पाहणार ना,
तर ते दोन गटांचे कॅरेक्टर ते स्वतः शो करतात. याला नंतर घेऊ आपण आधी याच्या पुढचा वाला घेऊ, ठीक आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. पहा, हा एक डकबिल प्लेटिपस नावाचा ऍनिमल आहे, ऑर्गॅनिझम आहे हा डकबिल प्लेटिपस. याचं नाव काय आहे? डकबिल प्लेटिपस. आता जनरली ना अंडी कोण देतं माहिती का? अंडी कोण देतं? ह्युमन बिंग अंडी देत नाही. म्हैस, गाय, शेळी अंडी देत नाही, बरोबर आहे. कारण हे कोण आहे? हे दूध देतात. आणि हे दूध देणारे कोण असतात? मॅमल्स. दूध देणारे कोण असतात? हे असतात मॅमल्स. कारण यांच्यामध्ये असते मॅमरी ग्लँड. यांच्यामध्ये काय असते? मॅमरी ग्लँड असते, म्हणून हे दूध देतात. म्हणून हे काय देतात? दूध देतात. मॅमरी ग्लँड. सस्तन प्राणी ते, यांच्यामध्ये दुग्ध ग्रंथी असते, म्हणून हे दूध देतात. रेप्टाइल्स आहेत ना, अंडी देतात. रेप्टाइल्स काय देतात? अंडी. आणि रेप्टाइल्स सारखंच अजून कोण अंडी देतं माहिती? पक्षी, हवेत उडणारे पक्षी, हे सुद्धा अंडी देतात, बरोबर आहे. आता साहजिक आहे, ज्याच्यामध्ये मेमरी ग्लँड आहे तो अंडी देणार नाही, बरोबर आहे. ज्याच्यामध्ये आता कुत्रा आहे, ठीक आहे, याच्यामध्ये मेमरी ग्लँड आहे, तो अंडी देणार नाही, ठीक आहे. हा हत्ती आहे, हा अंडी देणार नाही, कारण याच्यामध्ये मेमरी ग्लँड आहे. त्याच्या दुधावर त्याचं बाळ जगतंय, बरोबर आहे. त्याचं बाळ आहे ते त्याच्या दुधावर जगतंय. आणि या ठिकाणी यांचं बाळ अंड्यातून बाहेर पडतंय, म्हणून हे अंडी देतात, ठीक आहे. आता हा डकबिल प्लेटिपस नावाचा जो ऍनिमल आहे ना, तो पहा, तो कनेक्टिंग लिंक कसा आहे दोघांचा? हा डकबिल प्लेटिपस, याच्यामध्ये मेमरी ग्लँड पण आहे, म्हणजे सस्तन प्राणी पण आहे हा, म्हणजे याच्यामध्ये मेमरी ग्लँड सुद्धा आहे. आणि दुसरी गोष्ट, हा अंडी पण देतोय. कोणासारखा? रेप्टाइल सारखा तो अंडी पण देतोय. म्हणजे एक ऍनिमल जो दोन वेगवेगळ्या ऍनिमल्सचे कॅरेक्टर एकटाच शो करतोय, ज्याच्यामध्ये मेमरी ग्लँड पण आहे आणि तो अंडी सुद्धा देतोय. मॅमल सारखी मेमरी ग्लँड आहे, रेप्टाइल सारखी अंडी देतोय. अशा प्रकारे याला आपण म्हणणार हा या दोघांचा कनेक्टिंग लिंक आहे. मग डकबिल प्लेटिपस इज कनेक्टिंग लिंक, कनेक्टिंग विथ रेप्टाइल्स अँड मॅमल्स. हा दोघांना पण कनेक्ट करतो. त्याचबरोबर खाली जर तुम्ही पाहिलं तर हा लंग फिश आहे. आता हा फिश आहे, फिश म्हणजे मासा. आणि तुम्हाला माहिती आहे, मासे श्वास कशाने घेतात? कल्ले, गिल स्लिट्स असतात त्यांना श्वास घेण्यासाठी, बरोबर आहे. गिल स्लिट्स असतात, गिल स्लिट्सच्या मदतीने ते श्वास घेतात. परंतु हा जो लंग फिश आहे ना, याच्यामध्ये, याला नावच लंग फिश काय आहे? तर याच्यामध्ये फुफ्फुस आहे. आणि हे फुफ्फुस जनरली कोणामध्ये असतं? एम्फिबियन्स मध्ये असतं. कोणामध्ये असतं? एम्फिबियन. एम्फिबियन म्हणजे कोण? उभयचर. एम्फिबियन म्हणजे कोण? उभयचर. यांच्यामध्ये असतं, माहितीये, जे दोन्ही ठिकाणी जगतात. जमिनीवर पण जगू शकतात, पाण्यामध्ये पण जगू शकतात. तर हे ते वाले एम्फिबियन आहे. यांच्यामध्ये लंग्स असतो, बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, हा मासा या माशासारखा, म्हणजे याच्यामध्ये माशांसारखे पण कॅरेक्टर आहेत आणि त्याचबरोबर याच्यामध्ये एम्फिबियन सारखे सुद्धा कॅरेक्टर आहेत. म्हणून लंग फिश हा फिश आणि एम्फिबियन्स मधला कनेक्टिंग लिंक आहे. दोन कनेक्टिंग लिंक पाहिले आपण. एक पहिला डकबिल प्लेटिपस, तो रेप्टाइल्स आणि मॅमल्स मधला कनेक्टिंग लिंक आहे. का? कारण तो रेप्टाइल सारखा अंडी देतो आणि तो मॅमल सारखा त्याच्यामध्ये मेमरी ग्लँड प्रेझेंट आहे. लंग फिश जो फिश आणि एम्फिबियन या दोघांमधला कनेक्टिंग लिंक आहे. आणि येऊ आता आपण आपल्या पहिल्या वाल्या कनेक्टिंग लिंक कडे, ज्याचं नाव आहे पेरिपेटस. याचं नाव काय आहे? पेरिपेटस. हा पेरिपेटस, याचे पहा याचे कॅरेक्टर. इन पेरिपेटस, कॅरेक्टर लाईक सेगमेंटेड बॉडी, thin cuticle and parapodia like organs are present similar to annelida. हा annelida आहे. हा कोण आहे? annelida. annelida फॅमिली मधला आहे हा. याच्यावर आहे ना सेगमेंटेड बॉडी, बा इथं सेगमेंट दिसतं तुम्हाला, सेगमेंटेड बॉडी. या annelida वरची जी सेगमेंटेड बॉडी आहे ना, त्याच प्रकारची याची पेरिपेटसची सुद्धा सेगमेंटेड बॉडी आहे. येते लक्षात? याचं जे शरीर, याचं जे क्युटिकल बनलेलं आहे, शरीर बनलंय, ज्या पद्धतीने याचं शरीर आहे ना, त्याच पद्धतीने याचं पण शरीर आहे, थिन क्युटिकलचं. म्हणजे annelidaचे जे कॅरेक्टर आहेत ते कोणामध्ये? पेरिपेटस मध्ये आहेत. आता अँड सिमिलरली, आणि त्याचबरोबर, these animals show trachea respiration and open circulatory system similar to arthropoda. आणि आर्थ्रोपोडा मध्ये ज्या पद्धतीने ट्रॅकिया रेस्पिरेशन असतं, म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम जी याच्यामध्ये असते, हा आर्थ्रोपोडा आहे. हा कॉक्रोच आहे, माहिती ना? पण हा कॉक्रोच कोणत्या फॅमिलीचा असतो? आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडाचा आहे, ठीक आहे, आर्थ्रोपोडा. मग हा आर्थ्रोपोडा सारखे सुद्धा कॅरेक्टर शो करतो पेरिपेटस, आणि annelida सारखे सुद्धा कॅरेक्टर शो करतो. म्हणून आपण म्हणतो पेरिपेटस हा कनेक्टिंग लिंक आहे कोणामधला? annelida आणि आर्थ्रोपोडा. येते लक्षात? म्हणून पहा, आपण इथं काय सांगितलंय की पेरिपेटस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन annelida अँड आर्थ्रोपोडा. तो
ॲनेलिडा आणि आर्थ्रोपोडा मधला कनेक्टिंग लिंक आहे. आणि याच्यामध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम असते. यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम कशी असते, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम ओपन असते आणि पॅरिपेटस मध्ये सुद्धा सर्क्युलेटरी सिस्टीम कशी असते, ओपन असते, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. आणि डकबिल प्लेटिपस बद्दल तर सांगितलं होतं की डकबिल प्लेटिपस आहे तो लेज एग्स लाईक रेप्टाइल्स, तो रेप्टाइल सारखा अंडी पण देतो, बट शोज रिलेशनशिप विथ मॅमल्स, आणि मॅमल्स बरोबर तो रिलेशनशिप पण शो करतो. कशामुळं, कारण त्याच्यामध्ये काय असते, मॅमरी ग्लँड असते आणि त्याच्यावर हेअर सुद्धा असतात, बरोबर आहे. अँड दिस इंडिकेट्स दॅट मॅमल्स आर इव्हॉल्व्ड फ्रॉम रेप्टाइल्स. यावरून लक्षात येतं की मॅमल्सची उत्क्रांती कोणामधून झालेली आहे, रेप्टाइल्स मधून झालेली आहे, बरोबर आहे. त्यानंतर लंग फिश परफॉर्म रेस्पिरेशन विथ द लंग्स, बरोबर आहे. लंग फिश काय करतो, रेस्पिरेशन कशाच्या मदतीने करतो, लंग्सच्या मदतीने, मासा असून सुद्धा. आणि इरिस्पेक्टिव्ह ऑफ बिंग फिश म्हणजे मासा असून सुद्धा. अँड दिस इंडिकेट्स दॅट एम्फिबियन इव्हॉल्व्ड फ्रॉम फिशेस. आणि यावरून लक्षात येतं की फिश माशांमधून कोण इव्हॉल्व्ह झाले असतील, एम्फिबियन इव्हॉल्व्ह झाले असतील. मला वाटतंय हा पॉइंट सुद्धा तुम्हाला व्यवस्थित समजलेला आहे. हा आहे कनेक्टिंग लिंकचा. आतापर्यंत आपण 5 इव्हिडन्सेस पाहिले. पहिला मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस, बाह्यरूपीय पुरावा. दुसरा पहिला अॅनाटॉमिकल इव्हिडन्सेस, शरीरशास्त्रीय पुरावे. तिसरा पहिला वेस्टिजियल ऑर्गन, अवशेषांगे म्हणतात मराठीमध्ये त्याला. चौथा पाहिला आपण पॅलेंटॉलॉजिकल इव्हिडन्सेस. आणि 5वा पाहिला आपण कनेक्टिंग लिंक, याला म्हणतात जोडणारे दुवे. आणि शेवटचा आणि माझा आवडतीचा महत्वाचा एम्ब्रियोलॉजिकल इव्हिडन्सेस. यामध्ये आमच्या लक्षात येतं की सर्व सजीव एकाच अँसेस्टर्स पासून आलेले, किंवा या सर्व सजीवांचं जे ओरिजिन आहे ते एकच आहे. का इथं काही आहे ना, आईच्या गर्भामध्ये सर्वप्रथम तो जो बाळ असतो, शिशु असतो, त्याचे स्टेज दिलेले आहे. हे बाळ आहे, हे फिश आहे, हा मासा आहे, फिश मासा. जेव्हा तो शिशु असतो, खूप लहान असतो, प्रिमिटिव्ह स्टेजला, आणि हा ह्युमन आहे पहा. आणि मासा आणि ह्युमन मध्ये हे वेगवेगळे अॅनिमल्स आहेत पहा. सॅलमँडर आहे, टॉर्टॉइज आहे, चिक आहे, डॉग आहे, काफ आहे, रॅबिट आहे, आणि हा ह्युमन आहे. आता आईच्या गर्भामध्ये सर्वात पहिल्यांदा जर तुम्ही पाहिला तर मासा असा असतो, म्हणजे जन्माच्या वेळेस किंवा जन्माच्या खूप आधी तयार होताना. आणि आईच्या गर्भामध्ये ह्युमन पहा कसा दिसतो. जवळपास सगळेच्या सगळे अॅनिमल्स एक सारखेच दिसत आहेत, बरोबर आहे, सगळ्याच्या सगळे अॅनिमल्स. सेकंड स्टेज मध्ये या दोघांमध्ये थोडासा बदल झालेला दिसतो, पण इथून पुढे सेकंड स्टेज मध्ये सुद्धा जवळपास टॉर्टॉइज पासून ह्युमन बिईंग पर्यंत सगळेच्या सगळे कसे दिसतात, सेम दिसत आहेत. आणि थर्ड स्टेज मध्ये फिश, सॅलमँडर, टॉर्टॉइज आणि चिक पर्यंत हे चेंजेस पाहायला मिळतात की यांच्यामध्ये बदल झालेला आहे. परंतु थर्ड स्टेज मध्ये ह्युमन, डॉग पासून ह्युमन बिईंग पर्यंत तितकासा मोठा बदल आपल्याला जाणवत नाही. आणि यावरून लक्षात येतं की आपले सर्वांचे जे पूर्वज आहेत ते कसे आहेत, एक आहेत. आणि हा होता पुरावा एम्ब्रियोलॉजिकल इव्हिडन्सेस. तर पहा, ऑल एम्ब्रियोज शो एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज ड्युरिंग इनिशियल स्टेजेस. ऑल एम्ब्रियोज म्हणजे गर्भ, जेव्हा आईच्या गर्भामध्ये सुरुवातीला बाळाची जी स्टेज असते, एकदम सुरुवातीला, त्याला म्हणतात एम्ब्रियो. ठीक आहे. तर सगळे एम्ब्रियो एक्स्ट्रीम लेवलची सिमिलॅरिटीज शो करतात इनिशियल स्टेजला, आत्ताच पाहिलं इनिशियल स्टेजला. अँड दोज सिमिलॅरिटीज डिक्रीज ग्रॅज्युअली. आणि हळूहळू ही सिमिलॅरिटी काय होते, जशी जशी त्यांची वाढ होत जाते तशी तशी ही सिमिलॅरिटी कमी होत जाते. अँड सिमिलॅरिटीज इन इनिशियल स्टेजेस, सुरुवातीची जी सिमिलॅरिटी आहे ना, ती इंडिकेट करते कॉमन ओरिजिन ऑफ ऑल दीज अॅनिमल्स. या सर्व अॅनिमल्सचं जे ओरिजिन आहे ते कसे कॉमन आहेत. अशा प्रकारे आपण 6च्या 6 एव्हिडन्सेस शिकलेलो आहोत. यावर जास्त करून प्रश्न विचारला जातो की एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन लिहा. किती आहेत, 6. त्यांची नावं लिहा, बस. 3 मार्काला प्रश्न असा असतो, किंवा 4 लिहायला लावतात, 2 मार्काला प्रश्न असा असतो. परंतु तरी सुद्धा यामध्ये कनेक्टिंग लिंकवर प्रश्न विचारण्यासारखा आहे, वेस्टिजियल ऑर्गनवर क्वेश्चन विचारण्यासारखा आहे, पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस मध्ये कार्बन डेटिंग मेथडवर क्वेश्चन विचारण्यासारखा आहे, एमसीक्यूला क्वेश्चन येऊ शकतात. म्हणून याच्यामधला कुठलाच पॉइंट मिस करू नका. पुन्हा एकदा मी 6च्या 6 एव्हिडन्सेस एकदा रिपीट करतो. पहिला शिकलो आपण मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स, दुसरा शिकलो आपण अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस, तिसरा शिकलो आपण वेस्टिजियल ऑर्गन, चौथा शिकलो आपण पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस, 5वा शिकलो कनेक्टिंग लिंक, आणि 6वा शिकलो आपण
एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. तर अशा प्रकारे या लेक्चरमध्ये आपण एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन हा पार्ट पूर्ण कव्हर केलेला आहे. तर भेटूया आता आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.